म्हणते लेट फूड बी युअर मेडिसिन अँड मेडिसिन युअर फूड. तुमचं जेवणच तुमचं मेडिसिन. मेडिसिन बरोबर. मग हे बिमाऱ्या कोण ठीक करणार? डॉक्टर नाही, आपण स्वतः. हो. आपण स्वतः. तर ॲलोपॅथी जे आहे, हिपोक्राटिसने सांगितलं की त्याचा यूज फक्त 3 दिवस घ्यायचा आहे. 3 दिवस. चौथ्या दिवशी त्याला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे ॲलोपॅथीला. कारण तुमची जी बिमारी आहे की नाही, त्या बिमारीपेक्षा मोठा इफेक्ट ॲलोपॅथी साइड इफेक्ट्स खूप आहेत. कारण तुमचे ऑर्गन्स आहेत ना, क्रोनिक डिसीज डिसीजसाठी क्रॉनिक डिसीजसाठी यूजच नाही. आणि बरोबर. एमर्जन्सीसाठी 3 दिवस. बाकी मोठे हार्टचे वगैरे ऑपरेशन होतात. हा, त्याच्यासाठी 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तुम्ही करायला की नाही यूज, त्याचे मग तुम्हाला दुष्परिणाम भोगावा लागतो. करा यूज. खरी गोष्ट आहे. तर ते तुमच्या ऑर्गन्सवर. आता तुम्ही विकोस्प्रिन नावाची गोळी घेता. विकोस्प्रिन ब्लड पातळ होणे, कोलेस्ट्रॉलला पातळ करते, ब्लडला नाही, कोलेस्ट्रॉलला तुमच्या पिघळत. आता ते गोळी अशी आहे की तुम्ही जर तुम्ही त्याचा यूज केला तर ते कधीच तुम्हाला बंद करता येईल. कारण तुमची जे बॉडीची मेकॅनिझम आहे ते चालवते गोळी. तुमच्या नर्वस सिस्टमला ते पूर्ण कंट्रोल करते आणि नर्वस सिस्टम तुमची बंद पडते, ते गोळी बंद केली म्हणून डॉक्टर म्हणजे हे बंद करायचे. पण त्या गोळीचा लगातार यूज केल्यामुळं बऱ्याच पेशंटला लिव्हर सोरायसिसचे प्रॉब्लेम आलेले आहेत, ब्रेन हॅमरेजचे प्रॉब्लेम आहे. ब्रेन त्याचा हॅमरेज आहे आणि मग त्याचे 4 ब्रेनचे ऑपरेशन केले. तर मग मी ते विकोस्प्रिन सुद्धा बंद करून देतो. पेशंटचे बरेचसे विकोस्प्रिन बंद केले. तर त्याच्यासाठी काय उपाय योजना आहे, तर आपलं